हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठीचे क्वेश्चन पेपर स्टँडर्ड 5 to 8. हा आहे 5th स्टँडर्डचा मराठी क्वेश्चन पेपर. तर प्रश्न पहिला आहे, कवितेच्या ओळी पूर्ण करा. प्रश्न दुसरा आहे, अक्षरे व चित्रे पहा, लिहा. म्हणजे तुम्हाला हे चित्र आणि अक्षरे पाहून लिहायचं आहे. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहायची आहेत. प्रश्न चौथा, जोड्या लावा, अ गट आणि ब गट. प्रश्न पाचवा, लिंग बदला, कुत्रा, कुत्री, मुलगी, मुलगा असे हे लिंग बदलायचे आहेत. नंतर आहे ब, विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर चित्र पहा व नावे लिहा. अशा प्रकारचा स्टँडर्ड 5 चा क्वेश्चन पेपर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पेपर असेल स्टँडर्ड 6. प्रश्न पहिला, कवितेच्या ओळी पूर्ण करा. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. नंतर नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. प्रश्न चौथा, पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा. प्रश्न पाचवा असेल, लिंग बदला. म्हणजे आई, बाबा, लेखक, लेखिका. नेक्स्ट आ, कंसात दिलेले शब्द वापरून नवीन शब्द तयार करा. जसे देश, देशासाठी, नदी, नदी, ध्वज, ध्वजाला. नेक्स्ट क्वेश्चन ई, क्रियापद अधोरेखित करा. त्यानंतर आहे ई, शब्दांच्या जाती लिहा. 2 शब्दांच्या जाती लिहायच्या आहे. तर आता आपण पाहूया 7th स्टँडर्डचा क्वेश्चन पेपर. प्रश्न पहिला, कविता पूर्ण करा. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3. प्रश्न 4 दिले आहेत, पण त्यातले कोणतेही 3 तुम्हाला लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न तिसरा, चौकटी पूर्ण करा. ब, आकृत्या पूर्ण करा. प्रश्न चौथा, कोण कोणास म्हणाले. तर पुढील प्रश्न आहे, प्रश्न पाचवा, पुढील शब्दांचे अर्थ लिहा. ब, पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रश्न 6वा, तक्ता पूर्ण करा. तक्ता दिलेला असेल त्यात तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ब, पुढे दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार चौकटीत वर्गीकरण करा. हा आहे तुमचा 7th स्टँडर्डचा क्वेश्चन पेपर. तर आज आपण बघूया इयत्ता 8वीचा स्टँडर्ड 8 क्वेश्चन पेपर. प्रश्न पहिला, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता स्टँडर्ड 8 मध्ये तुम्हाला उतारा दिला जाईल, मतलब पॅसेज दिया जाएगा. तो पॅसेज रीड करून तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहेत. तर उताराद्वारे तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आ, विधान पूर्ण करा. हा पॅसेज असेल, असा पॅसेज तुम्हाला बघून किंवा रीड करून तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न दुसरा, पुढील उतारा वाचा, काव्य उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती सोडवा. म्हणजे प्रश्न दुसरा असेल, कवितेचा पॅसेज, कविता ती तुम्हाला रीड करून त्याची उत्तरे लिहायची आहेत. आकलन कृती, कवितेचा असा पॅसेज तुम्हाला रीड करून जी प्रश्न उत्तरे आहेत ती लिहायची आहेत.
आकलन कृती खालील चौकटीत घटनांचा पद्यपाठाच्या आधारे योग्य क्रम लावा. म्हणजे तुम्हाला जी कविता दिली आहे त्याचा योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा, व्याकरण ग्रामर. कंसात दिल्याप्रमाणे कृती करा. मतलब जो ब्रैकेट में दिया गया है वैसे आपको करना है. प्रश्न पहिला आहे लिंग बदला, गाय आणि घोडा. प्रश्न दुसरा, वाक्य प्रकार ओळखा. प्रश्न तिसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा. प्रश्न चौथा, जसा गायीचा गोठा तसे तुम्हाला लिहायचे आहे. प्रश्न पाचवा, विरामचिन्हे ओळखा. प्रश्न सहावा, अर्थपूर्ण शब्द लिहा. पुढील प्रश्न चौथा, विज्ञान युग ह्या विषयावर निबंध लिहा. तुम्हाला निबंध लिहायचा आहे, एसे लिहायचा आहे. विषय असेल विज्ञान युग. हा होता स्टँडर्ड 8 चा क्वेश्चन पेपर. अशाच क्वेश्चन पेपर साठी मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आणि असे क्वेश्चन पेपर माझे आजचे आवडले असेल, समजले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.